नमस्कार मैत्रिणी, आज मी तुम्हाला अगदी सोपी हेअरस्टाईल दाखवणार आहे। ही जी हेअरस्टाईल आहे ती कोणीही करू शकेल। ज्यांना अजिबात हेअरस्टाईल करता येत नाही त्यांच्यासाठी पण ही अगदी सोपी अशी हेअरस्टाईल आहे। तर पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थित असे केस विंचरून घ्यायचे आहेत। केस विंचरून झाले की काय करायचं आहे, समोरच्या आधी आपली फ्रंटची हेअरस्टाईल आहे ती आपल्याला करायची आहे। तर फ्रंट हेअरस्टाईल करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, केसांचा थोडासा भाग अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे आणि तो रोल करत आपल्याला जायचं आहे, म्हणजे अशी गोल गोल अशी गुंडाळी करत आपल्याला जायचं आहे। तर समोरून पूर्ण जे केस आहेत ते आपल्याला याच पद्धतीने आपल्याला घ्यायचे आहे। तर इथे आधी पहिल्यांदा मी केसाचा थोडासा भाग असा घेतला आणि त्याच्यानंतर तो परत एकदा मी विंचरून घेतलेत आणि नंतरच मी आता हे रोल करत बघा चाललेली आहे। आता हा एक रोल आपला झाला की त्याला मी हा क्लिप आहे तो लावून घेतला आहे। आता एक रोल झाला की त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला आता मी आणखी एक जो रोल आहे तो करणार आहे। अशाच पद्धतीने आपल्याला समोरून पूर्ण जो केसांचा भाग आहे तो समोरून असेच आपल्याला छोटे छोटे अशा पार्टमध्ये डिवाइड करायचा आहे आणि त्याचा रोल बनवायचा आहे आणि तो आपल्याला अशा एकत्रित असा एक क्लिप आहे तो त्याला लावून घ्यायचा आहे। हा जो क्लिप आहे तो आपण तात्पुरता लावणार आहोत, नंतर काय करायचं ते मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर इथे बघा आपला दुसरा जो रोल आहे तोही तयार झालेला आहे। अशा प्रकारे पूर्ण समोरून आपल्याला हे अशा छोटे छोटे जे रोल आहेत ते आपल्याला करून घ्यायचे आहेत। दिसायला समोरून ही जी हेअरस्टाईल आहे ती खूप सुंदर अशी दिसणार आहे। तर बघा सगळ्याच्या समोरच्या साईडने मी अशाच पद्धतीने रोल करत चाललेली आहे। आता बघा सगळे आपले इकडे समोरचे जे केसांचा रोल आहेत ते आपले तयार झालेले आहेत। आता हा जो क्लिप आहे तो मला काढून टाकायचा आहे। यासाठी मी काय करत आहे, सगळे जे आपले रोल आहेत केसांचे ते मी आधी एकत्र असे करून घेत आहे। हळूहळू आपल्याला एकत्र करून घ्यायच्यात, म्हणजे जे रोल आहे ते आपल्या जसेच्या तसे राहणार, नाहीतर मग तो जो रोल आहे तो सुटू शकतो। तर यासाठी आपल्याला हळूवार थोडंसं इथे आपले हे सगळे रोल आहेत ते एकत्र करून घ्यायचे आहेत। हे सगळे रोल एकत्र करून झाले की तिथे आपल्याला रबर जो आहे तो लावायचा आहे। आता तुम्ही रबर लावू शकता किंवा बॉबी पिन वगैरे पण लावू शकता। तर इथे मी आता रबरच लावत आहे। आता हा जो आपण बघा रबर लावलेला आहे, तर तुम्हाला जर का बाकीचे केस तुम्हाला असेच सोडायचे असतील तर तुम्ही फक्त समोरची ही जी फ्रंट हेअरस्टाईल आहे ते करू शकता आणि बाकी केस तुम्ही असेच सोडू शकता। आणि सोडायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारे जे क्लिप असतात आपल्या केसांचे तेही लावू शकता, म्हणजे दिसायला खूप सुंदर असे दिसतील। आता समजा तुम्हाला जुडा हेअरस्टाईल करायची असेल, आंबाडा घालायचा असेल तर त्यासाठी अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे। ही पद्धत मी बऱ्याचदा स्वतःसाठी वापरते, त्याच्यामुळे मी ही पद्धत तुम्हाला दाखवेन। अगदी सोपी आहे, म्हणजे कोणालाच आंबाडा अजिबातच येत नाही त्यांच्यासाठी ही सगळ्यात सोपी पद्धत आहे। तर इथे आपल्याला काय करायचं आहे, केसाचा आधी पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थित असे विंचरून घ्यायच्यात आणि त्याची पोनीटेल बांधायची आहे। तर पहिल्यांदा आपण आता इथे पोनीटेल बांधून घेऊया। पोनीटेल बांधून झाली की त्याच्यानंतर आपल्याला परत एकदा आपले केस आहेत ते व्यवस्थित असे विंचरून घ्यायचे आहेत। विंचरून घेतले की केस कसे आपले ज्यावेळी हेअरस्टाईल आपण करू त्यावेळी व्यवस्थित असे दिसतात। आता इथे आपल्याला काय करायचं आहे बघा, पॉनीटेल बांधून झाली की त्याच्यानंतर असे फक्त केस आपल्याला आहेत ना ते रोल करायचे आहेत, पण पूर्ण रोल आपल्याला करायचा नाही आहे। म्हणजे अर्धे केस आहेत त्यांचं रोल करायचं आहे आणि ते जे केस आहेत ते आपण जिथे रबर लावलेलं आहे तिथे असे गोल असा फिरून घ्यायचा आहे। म्हणजे बघा या पद्धतीने आपल्याला असं फिरून घ्यायचं आणि परत राहिलेले जे केस आहेत ते परत एकदा असे रोल करायचे आणि परत एकदा आपल्याला फिरून घ्यायचे आहेत। आता जसे तुम्ही फिरून घेणार आहात ना केस, त्याचप्रमाणे तुम्हाला तिथे बॉबी पिन आणि यू पिन आहे तो लावायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण हे केस आहेत ते असे गोल फक्त असे फिरून घ्यायचे आहेत। बघा आपला हा जो आंबाडा आहे तो अगदी सोप्या रीतीने तयार झालेला आहे, काही आपल्याला त्याच्यासाठी करावं लागलेलं नाही आहे। अगदी तुम्ही छोट्या केसांचाही अशा प्रकारे आंबाडा जो आहे तो तयार करू शकता। आणि साईडला अशा प्रकारे तुम्ही फूल किंवा जी वेणी वगैरे असेल तर वेणी तुम्ही लावू शकता, दिसायला खूप सुंदर दिसेल। तर अगदी सोपी हेअरस्टाईल आहे, तर ही हेअरस्टाईल तुम्ही नक्की ट्राय करून बघा, दिसायला खूप सुंदर दिसणार आहे आणि अगदी पटकन होणारी हेअरस्टाईल आहे। तुम्ही कुठच्याही प्रोग्रामसाठी जात असाल, लग्न समारंभासाठी जात असाल तर त्याच्यासाठी अगदी परफेक्ट अशी हेअरस्टाईल आहे। तर आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल माझ्या तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत बाय बाय।